रिक्या मेडिकलचं लेटर हातात आलं कसं वाटतंय र? लव्ह लेटर पेक्षा भारी वाटतंय. तुला काय बाबा डिगानं लेटर लिहिलेत शिरवळवालीनं. आम्हाला तर अजून एक बी नाही, पण एक दिवस मिळणार आपल्याला लेटर, ती बी तिच्याकडनं. हे रावल्या, त्यापेक्षा हे लेटर कसं मिळेल ते बघ. अय ते तर मला मिळणारच आहे. तेवढा कॉन्फिडन्सच आहे आपल्या जवळ. का रावल्या, आता तुझ्या कॉन्फिडन्सवर आम्हाला लय कॉन्फिडन्स आलाय. पण काही क्या तुला लेटर आलेलं बघून लय भारी वाटते बघ. का माझं का होईना तेच कळ ना. या त्या शितली पाय भरतीचं काम झालं नाही. मागच्या आपण भुसावळ्याला गेलतो दोघं, मेडिकल क्लिअर झालो होय, आणि लेखी मध्ये बाहेर पडलो. दर येईल का काय ना काहीतरी होते. अच्छा तुझा टाइम यायचा रे अजून. अरे पण लेका आर्मीत जायचं म्हणून मी एनसीसी केली आणि माझ्यामुळे तुम्ही भरतीच्या तयारीला लागला. आता तू फिजिकल मेडिकलला गेलास आणि माझं काय, मी अजून इथंच. लाका तुझं एनसीसी सर्टिफिकेट असतं ना, तू लेखी परीक्षा बी द्यायला लागली नसती. अरे डायरेक्ट झालं असतं त्याचं काम. तेच ना गावा ना तर ते. मग नीट ठेवायचं का नाही? अरे मी मामीकडे दिलं तर नीट ठेवायला. मग विचार की त्यांना कुठं ठेवलंय ती. अरे विचारलं की त्यांना विचारलं की म्हणतात मला काय माहित कसलं होतं सर्टिफिकेट. म्हणजे कन्फर्म हरवलंय. तुला का तुझ्या जैडीकडे द्यायला पाहिजे होत. तुझ्या मग काय माझ्या कुणाच्या मामाची पोरगी आहे ती. सकाळ सकाळ डोकं फिरू नको. नाही फिरवत. आता यावर एकच पर्याय, भरती व्हायचं. काय बी करून पैसे भरायचं. रावल्या तू चलावर. हो. अरे हे मी पण जातो, पैसे गोळा करायचे आहेत. राहुल्या, हनुमा फौजी सांगत होता की असं पैसे भरून आर्मीचं काम होत नसतं. उगाच एडेपण नका करू. येतो ग पै, आम्ही पण तुझ्या बरोबर येतो का नाही बघ. चल. अजिंक्य, आज लय येळ लागला तुम्हाला यायला. तुमचं काही कापड आहेत का धुवायला? नाही. टाकलाय मी धुवायला. एकच शर्ट होता. जीजी कुठं आहे? ती आप देवपूजा करते. आत्ताच गेली फुलं आत घेऊन. काय पाहिजे का? नाही. हा शर्ट तर राहुल्याला दिला होता ना, मग परत का आणला? आणला असाच. अगं त्याला बसना म्हणून परत दिला त्यानं. आजा काय झालं? मामा मला पैसे पाहिजेत. किती? मला भरतीसाठी पैसे पाहिजेत. आजा मला पैसे द्यायला जमणार नाहीत. का? आता कसं सांगू? काय कारण? एकदा सांगितलं ना तुला, नाही जमणार तुला पैसे द्यायला. जे काय असेल ते स्पष्टच बोला की. हे बघा अजिंक्य, तुम्हाला पैसे पाहिजेत ना, हे पैसे देत्याल. पण यांचं मत असं आहे की तुम्हाला हितच कुठेतरी नोकरी करावी लागेल. अव दीड काय 5-2 लाख देत्याल, पण आर्मीत जायला पैसे मिळणार नाहीत. तसं बी पैसे भरल्यावरच काम होतंय असं आहे का?
तुमचा प्रयत्न चालू आहेत की तसं होतंय का बघा की. तसं कवाच झालं असतं. तुम्ही माझं एनसीसीचं सर्टिफिकेट घालून नसतं ना तर रिटर्न बी द्यायला लागली नसती आणि पैसे बी भरायला लागले नसते. झालं यांना मिरच्या जमल्या की हिच्या डोळ्यातनं पाणी येतं. काय चाचा, बोल बेटा. कसं चाललंय? अल्लाह ताला की मेहरबानी है, सब मस्त चल रहा है एकदम. यास्मीन आहे का? यास्मीन नहीं है, कुठे गेली? वो कराड़ को गई है. उसका मामू है ना, उसका मामू रहता है उधर. क्या है, आजकल छुट्टियां चल रही ना, मैं बोला जा क्या हो कराड़ को. उधर क्या है, घूमना फिरना होता है. और तुमको तो मालूम है शीतल, उसके मामू की लड़की उसके चूमर की. हाँ, उधर 2 दिन रहेगी, उसके बाद वो उसके मौसी के पास जाएगी इस्लामपुर को. उसके बाद वो उसके बाद कहाँ पे जाएगी? उसके बाद अरे यास्मीन तू गई नहीं कराड़ को. राव देव चाचा, माझ्या समोर तर नाही जमणार तुम्हाला थापा मारायला. अच्छा ठीक है, तुम लोग जाओ, तुमको जिधर जाने का उधर जाओ. जाओ बाबा निकलो. काय यास्मीन, तुझे अब्बू भी ना? उनको छोड़, आजा नाही बोल. त्या आजाच्या घरी जायचंय. त्यानं तो शर्ट घातला की नाही ते बघायला. कायकू आता शर्ट दिला म्हटल्यावर त्यांना तो घालायला नको वय. तूने शर्ट दिया ना, अभी वो घालेंगा या नाही घालेंगा तुला काय करायचंय? वा, मला काय करायचंय? मी आता शर्ट दिला ना मग घालायचा की गप. त्यात आडवं लावायची काय गरज आहे? बहुत बोल रे तू. त्यानं शर्ट गप घातला तर मी कशाला काय बोलू? अगं पण विषय का वाढवतीस? हे बघ, विषय मी नाही त्यानं वाढवलाय, पण तो मिटवणार मीच. आता मी शर्ट घेतलाय म्हटल्यावर त्याला तो घालावं लागलच. चल